नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली, की आपण सर्वात आधी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेलात, तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन व्हा. जे काही रेग्युलर अपडेट असतात छोट्या-मोठ्या, त्या आपण टेलिग्राम ग्रुपवरती जॉइन करत असतो. सोबतच सर्वांना विनंती आहे मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही डाऊट असतील मित्रांनो कमेंट करा. पण कमेंटच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण मला दिवसभरात भरपूर कमेंट्स येत असतात YouTubeवरती. तर आता मी काय करेल, फक्त जे सबस्क्रायबर आहेत त्यांचंच रिप्लाय देत जाईल. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्रायबर बनून जा चॅनलचे. त्याच्यामुळे काय होतं, की जे सबस्क्रायबर असतात त्यांचे कमेंट्स मला टॉपवरती दिसतात आणि मग मी त्यांचं उत्तर देऊ शकतो. तर ही प्रोसेस फॉलो करा आणि आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, आपण एक-एक पॉइंट या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. पहिला पॉइंट आहे की जी-एम-सी नागपूर निकालाबद्दल काय अपडेट आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निकाल कधीपर्यंत येऊ शकतो, याची काय अपडेट आहे, ही पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. नेक्स्ट, जर तुम्ही जी-एम-सी नागपूर आणि जी-एम-सी धुळे दोन्ही एक्झाम दिली असेल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे. नेक्स्ट आहे की ग्रुप डीमध्ये कोणत्या पोस्ट मिळतील. तर हा हा जो पॉइंट आहे, जी-एम-सी धुळे आणि नागपूर दोन्हीसाठी अप्लिकेबल आहे. आणि मला इतकी मी गॅरंटी देऊ शकतो, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 90% तरी विद्यार्थ्यांना ही माहिती नाही, की जाहिरातीमध्ये कोणत्या पोस्ट दिल्या आहेत आणि तुम्हाला हॉस्पिटल कोणतं मिळेल. तर त्याबद्दलची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजावून सांगेल. आपल्याकडे ची एक त्याच्यामध्ये 2 जाहिराती होती मित्रांनो. एका जाहिरातीमध्ये शॉर्टमध्ये संपूर्ण माहिती दिलेली होती आणि दुसरी जी होती ती लाँग जाहिरात होती. तर ती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की कोणत्या टाईपच्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. तर आधीच मी तुम्हाला इथे थोडं सांगून देतो, की या ज्या ग्रुप डीमध्ये पोस्ट आहेत मित्रांनो, थोड्या लो लेव्हलच्या पोस्ट आहेत. तुम्हाला जसं मी तुम्हाला आता पोस्ट दाखवेल, त्याचं जेव्हा तुम्ही नाव ऐकाल, तर तुम्हाला तिथेच समजून येईल, की कोणत्या लेव्हलच्या पोस्ट असणार आहेत. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो बघा. ही एक्झाम IBPSने घेतली होती. तर त्याचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जे आपल्या ग्रुपमध्ये जॉइन आहेत, त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती आणि त्यांना जी लेव्हल वाटली एक्झामची, त्या सर्व गोष्टीचं ॲनालिसिस करून मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड कट ऑफ इथे सांगण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट आहे 90 मार्क्सवरती सिलेक्शन होऊ शकते का? याबद्दल कोणत्या विद्यार्थ्यांसाठी 90 मार्क्सवरती सिलेक्शन होईल, ते पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याच्या आधी बघा, ट्रिकस्टार अकॅडमीद्वारे एक नवीन कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे आणि जर तुम्ही MPSC किंवा सरळ सेवेमध्ये कोणत्याही भरतीची तयारी करत असाल, आता येणाऱ्या काळामध्ये भरपूर एक्झाम आहेत आपल्या, तर याच्यामध्ये तुमचा जो GSचा जो पोर्शन आहे, त्याच्यामध्ये जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, हे संपूर्ण टॉपिक तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून फक्त ₹39 मध्ये सॉल्व्ह करू शकता. तर ही जी आहे तुम्हाला ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि या प्रकारे तुम्हाला इथे ट्रिकच्या माध्यमातून संपूर्ण इथे नॉलेज इथे देण्यात येईल. या प्रकारे संपूर्ण टॉपिक्स इथे असतील आणि इतर संपूर्ण डिटेल आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट हा कोर्स जॉइन करू शकता. तर चला आपण आता पॉईंटवरती येऊ. तर आता बघा, ज्या प्रकारे मी बोललोय तुम्हाला, सर्वात आधी आपण एक पॉईंट कव्हर करू, की याचा निकाल कधीपर्यंत येऊ शकतो. आता चला, आता मी ते माहिती आधी आपण डायरेक्ट PDF वरती जाऊ. तर बघा मित्रांनो, ही होती जाहिरात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर तर्फे जी एक्झाम आपली झाली होती, त्याच्यामध्ये गट ड म्हणजेच वर्ग 4 संवर्गातील पदे होती आणि 680 इतक्या पोस्ट होत्या. तर याचं पण ब्रेकडाऊन पण मी तुम्हाला दाखवेन. पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा, की जो जो आपला या PDF मध्ये आपल्या थंबनेलमध्ये जो पहिला पॉईंट आहे, की एक्सपेक्टेड निकाल कधीपर्यंत तुम्हाला असेल. तर त्या पॉईंटचं उत्तर देतो मी इथेच आता. तर बघा मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण मी तुम्हाला माहिती सांगितली होती, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचं, लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे, यासाठी तुम्हाला कॉल मोहीम राबवायला पण सांगितली होती. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेला कॉल केला आणि जे शासकीय महाविद्यालय आहे यांच्या डीनसोबत पण विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये त्यांनी त्याची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावरती सांगतोय मी तुम्हाला, की सप्टेंबरचा जो शेवटचा आठवडा आहे, या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला निकाल इथे बघायला मिळेल. फॉर जी-एम-सी नागपूरबद्दल बोलतोय फक्त. तर जी-एम-सी नागपूरचा जो निकाल आहे, तो तुम्हाला सप्टेंबरच्या, जसं त्यांनी कॉलवरती एक्झॅक्ट डेट जर अशी माहिती पडली, की 25 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे 25 सप्टेंबर नंतर कधी पण निकाल येऊ शकतो. पण आपण थोडंसं 4-5 दिवस मागे पुढे गृहीत धरले, तर हा जो शेवटचा आठवडा असणार आहे तुमचा सप्टेंबरचा, या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल येणार आहेत. आणि तसं त्याचं नेक्स्ट प्रूफ पण मी तुम्हाला दाखवतो बघा. याचं प्रूफ असं आहे, की
ही जर माहिती बघितली तुम्ही तर ही नागपूरच्या न्यूजपेपरमध्ये आलेली होती. माहिती हिंदीमध्ये आहे. तर सर्वात आधी इथेच माहिती आली होती आणि त्याच्यानंतर एक्झामला सुरुवात झाली होती. तर पहिली जी डेट होती 26 पासून 26 आणि आय थिंक 29 ऑगस्ट आणि मग शेवटचा जो पेपर होता 4 सप्टेंबर या प्रकारे एक्झाम झाली होती. तर इथे बघा, हा जर पॉईंट तुम्ही बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला इथे बघा रिझल्ट कधी येणार याच्याबद्दल माहिती दिली आहे. तर इथे जो हिंदीमध्ये यांनी बोलले आहे की परीक्षा के परिणाम सितंबर में घोषित किए जाएंगे. म्हणजे आता सप्टेंबरचा जो शेवटचा आठवडा आहे, न्यूजपेपरमध्ये पण तीच माहिती आहे आणि विद्यार्थ्यांनी जेव्हा कॉल करून माहिती घेतली तर त्यांना पण हीच माहिती मिळाली की त्यांना डेट सांगण्यात आली की 25 सप्टेंबर नंतर तुमचा कधी पण निकाल लागू शकतो. तर हा झाला नागपूर आणि जीएमसी नागपूरबद्दल एक पॉईंट कव्हर झाला आणि जीएमसी धुळेचा पण तुम्ही मित्रांनो शेवटचा आठवडा कन्सिडर करा. शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला एकदा जीएमसी नागपूरचा निकाल लागला की तुम्हाला जीएमसी धुळेचा पण एक्झामचा रिझल्ट लागून जाईल. तर ही PDF होती मित्रांनो. याच्यामध्ये आता तुम्हाला मी काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे दाखवणार आहे. तर बघा, एकूण किती पदे होती इथं संपूर्ण पदांचा तपशील इथं बघू शकता 680 आणि ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे ही एकच जाहिरात आहे. याच्यामध्ये फक्त पदांचा तपशील दिलेला आहे, पण आपल्याकडे जी जाहिरात आहे ती लॉंग ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये संपूर्ण ब्रेकआउट दिलेला आहे की शासकीय महाविद्यालय नागपूरमध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती पदे आहेत. तर इथे बघा, पहिला जो आहे तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड, इथे 66 पदे आहेत आणि कॅटेगरी वाईज तुम्ही इथे संपूर्ण पदांचं जे ब्रेकअप आहे ते बघू शकता. नेक्स्ट हॉस्पिटल बघूया आता आपण. नेक्स्ट आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर, त्याच्यामध्ये 344 पदे आहेत. आता इथे बघा, परत कॅटेगरी वाईज तुम्ही इथे डिस्ट्रीब्युशन संपूर्ण बघू शकता. जास्त मी डिटेलमध्ये आता सांगत नाही कारण व्हिडिओ मग आपला लांब होऊन जाईल आणि बरीचशी माहिती आपल्याला कव्हर करायची आहे. नेक्स्ट आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विशेषोपचार रुग्णालय, याच्यामध्ये 19 पदे होती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर, जो नागपूर जिल्ह्यामध्ये येतो, त्याच्यामध्ये 11 पदे होती. नेक्स्ट जर गेलं तुम्ही तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, इथे होती 57 पदे. हे तुम्हाला मी याच्यासाठी दाखवतो की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला तुमचा रिझल्ट लागेल तर तुम्हाला इथे ऑप्शन मिळेल की तुम्हाला कोणतं हॉस्पिटल आणि कोणती पोस्ट पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण माहिती खूप आवश्यक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंदिरा गांधी, परत त्याच्यामध्ये 135 पदे. इथे बघा कॅटेगरी वाईज संपूर्ण पदे एकदा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. नेक्स्ट परत आहे त्याच्यानंतर बघा शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर. ह्या टाईपची जी पदे होती मित्रांनो, एकदा परत इथे क्लिअर करतो की जेव्हा सार्वजनिक आरोग्य विभाग DHSC जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये पण हे हॉस्पिटल इन्क्लूड नव्हते, पण ती एक्झाम जी आहे ती ग्रुप डीचीच होती. पण त्याच्यामधले पदे आणि या पदांमध्ये खूप तफावत आहे. मी तुम्हाला शेवटी या व्हिडिओच्या आता तुम्हाला कोणती पदे आहेत या पोस्टमध्ये ग्रुप डीमध्ये ते पण दाखवेल मी तुम्हाला. नेक्स्ट जर आपण गेलो परत बघा शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर, आता ही आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये आहे. ठीक आहे, इथं 3 जागा आहेत. नेक्स्ट जाऊया, आणखी आहे इथे हॉस्पिटल शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय परत नागपूर, याच्यामध्ये आहेत 23 पदे. आता ही झाली संपूर्ण पदांचं डिस्ट्रीब्युशन. आणि आता इथे बघा, ही जी माहिती आहे मित्रांनो तुम्हाला कोणताच यूट्यूबवरती आय थिंक तुम्ही बघितली नसेल आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांपासून ही माहिती इव्हन क्लासेसवाल्यांनी पण लपवून ठेवली आहे की याच्यामध्ये जे पोस्ट आहेत मित्रांनो, त्या जी पोस्टची थोडंसे नाव ऐकली ना तुम्ही तर तुम्हाला पण थोडंसं इथे तुम्ही गोंधळून जाल. तर या प्रकारची नावे आहेत या पोस्टची. जी DHSची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये खूप चांगल्या पोस्ट होत्या, पण याच्यामध्ये आता इथे बघा तुम्ही, आता मी तुम्हाला संपूर्ण वाचूनच दाखवेल. तर बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रयोगशाळा परिचर, चपराशी, प्रयोगशाळा सेवक, त्याच्यानंतर हमाल, कक्ष परिचर, ग्राउंडमॅन, गँगमॅन, प्राणी संग्रहालय परिचर, अंधारखोली परिचर, माडी, सगळ्यात जी थोडीशी ऐकायलाच विचित्र वाटते, शवविच्छेदन, कक्ष परिचर, फर्रास, या प्रकारच्या पोस्ट आहेत. तुम्ही वाचून घेऊ शकता. काही पोस्ट जर सोडल्या बोटावर मोजण्यालायक, त्याच्यानंतर काही पोस्ट ज्या खूप म्हणजे थोड्याशा वेगळ्याच पोस्ट आहेत या. त्याच्यानंतर काही आहेत सहाय्यक वाढपी, चौकीदार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, स्वच्छकच्या पोस्ट आहेत, स्वयंपाकी, त्याच्यानंतर स्टोअर बॉय, अंधारखोली परिचर परत आहे इथे धोबीची पोस्ट आहे. त्याच्यानंतर कष्ट सेवक, मसालची, मजूर, चपराशी, रुग्णपटवाहक, टेबल अटेंडंट, टी बॉय, कक्ष परिचर, त्याच्यानंतर मेल सर्वंट आणि फर्रास, इथे पण बघू शकता फर्रास. त्याच्यानंतर शिपाई, चौकीदार, माडी, रसाळा, सेवक अशा प्रकारच्या इथे पोस्ट आहेत. त्याच्यानंतर क्लीनरची पोस्ट आहे. ॲनिमल लॅब परिचर,
प्रयोगशाळा परिचर इथे बघा, परत शवविच्छेदन परिचर, ॲनिमल परिचर आणि अंधारखोली परिचर या प्रकारे या संपूर्ण पोस्ट असणार आहेत. तर तुम्हाला जर खरंच म्हणजे लास्ट ऑप्शन जर नसेल कुठला, तर मग इथे तुम्हाला GMC नागपूर बेस्ट राहील. आणि या प्रकारे इथे पोस्ट असणार आहेत. हा पण पॉईंट एक लक्षात असू द्या. कारण मी जेव्हा व्हिडिओ बनवतो मी कुठलीही माहिती तुमच्यापासून लपवून ठेवत नाही. तर ही माहिती मला कुठेच बघायला मिळाली नाही. तुम्हाला पण तुम्ही पण व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन सांगा की ही माहिती तुम्हाला कुठे बघायला मिळाली होती का? तर हा एक पॉईंट कव्हर केला मी. तुम्हाला ही संपूर्ण माहिती द्यायची होती. आणि नेक्स्ट आता तुम्हाला माहिती आहे की एक्झाम पॅटर्न या प्रकारे होता: मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि अंकगणित. एक्झाम IBPSनी घेतली होती. तर आपला नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा हाच असणार आहे. इथे ज्या प्रकारे आपण बोललोय की एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो. तर आता मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफबद्दल बोलतो. बघा मित्रांनो, ही जी एक्झाम आहे ही घेतली होती IBPSनी. आणि IBPS ज्या प्रकारे एक्झाम घेते आणि याच्या आधी ज्या एक्झाम घेतल्या आरोग्यसेवक किंवा ग्रामसेवक, कनिष्ठ सहाय्यक असो, पण त्या पोस्टपेक्षा त्या एक्झामपेक्षा सर्वांना वाटत होतं की ग्रुप डीची एक्झाम आहे तर थोडीशी इझी राहील. पण मला मिळालेल्या फीडबॅकनुसार पेपरची लेवल खूप हाय, म्हणजे अगदीच टफ होती. मराठी भाषेवरती जो इथे त्यांनी टॉपिक दिलेला आहे, तर इथे बघा उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे, तर विद्यार्थ्यांना इथे उताराच दिलेला नव्हता. एक मला वाटत नाही की एक दोन विद्यार्थ्यांना आलेला असेल, तरी एखाद्या शिफ्टला आला असेल तर आला असेल, पण मराठीमध्ये उतारा नव्हता. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं मराठी पण हार्ड गेलं. MPSCमध्ये जसं ऑप्शनमध्ये असतात अ किंवा ब, ऑप्शन कसं असतो MPSCमध्ये ऑप्शन ए किंवा बी, मग असतो की ए, बी किंवा सी, ए, बी आणि सी, या प्रकारे इथे मल्टिपल ऑप्शन होते. त्याच्यामुळे विद्यार्थी इथे गोंधळून गेले. मराठीतच नाही तर इंग्लिशमध्ये पण. ज्यांना मराठी थोडासा टफ गेला त्यांना इंग्लिश पण टफ गेला. पण ज्यांचं इंग्लिश थोडं स्ट्रॉंग आहे, फॉर एक्झाम्पल जे काही बँकिंग कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्यासाठी इंग्लिश थोडासा सोपा गेला. पण मराठी सर्वांना थोडासा इथे हार्डच गेला आहे. त्याच्यात नंतर आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानचं तर मला विद्यार्थ्यांनी असे कमेंट दिले की 10 जरी प्रश्न बरोबर आले, 10 ते 12 जरी प्रश्न बरोबर आले तर खूप मोठी गोष्ट होईल. या प्रकारचा इथे जो यांनी सिलेबस दिलेला होता, तर सामान्य ज्ञानचे कुठूनच प्रश्न कव्हर झाले नाही विद्यार्थ्यांनी तर असे पण मला सांगितले की ज्यांनी कोर्स घेतलेले होते, काही कोर्स पण परचेस केले होते GMC रिलेटेड विद्यार्थ्यांनी, पण तिथून त्यांना एकही प्रश्न सापडले नाही. इव्हन नागपूर जिल्ह्याची माहिती विचारली जाते, पण तिथे पण इतके हार्ड प्रश्न विचारले होते की मुलांना ते प्रश्न सुटेनासे झाले. त्याच्यानंतर बघा सामान्य विज्ञानावरती एकही प्रश्न विद्यार्थ्यांना नव्हता. म्हणजे सिलेबसमध्ये जसं दिलं आहे तो सिलेबस इथे फॉलो झाला नाही. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणित यांची पण लेवल हार्ड होती. गणिताचे 4-5 प्रश्न, 4-5 नव्हते. जर आपण बॉडमास जर सोडला, बॉडमासला जर आपण ॲज अ गणित कन्सिडर करू, चला आता बॉडमासला जर पकडला तर तुम्हाला इथे 10 ते 12 प्रश्न मॅथवरती होते आणि उरलेले प्रश्न आपल्याला रिझनिंगवरती होते. तर मॅथवरती काही प्रश्न हार्ड होते, जसं प्रॉफिट अँड लॉसवरती काही विद्यार्थ्यांना प्रश्न होते, काही विद्यार्थ्यांना CI वरती प्रश्न होते. तर हे थोडंसं घुमून फिरून विचारलं होतं आणि त्याच्यामुळे टाईम कन्झ्युमिंग होते. आणि बुद्धिमत्ता पण हार्ड लेवल असल्यामुळे इथे विद्यार्थ्यांना टाईमच इथे पुरला नाही. तर त्याच्यामुळे या सर्व बाबीचा जर विचार केला मित्रांनो, आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या फीडबॅकनुसार जर आपण एक ओव्हरऑल कट ऑफ जर कन्सिडर केला, तर याचा कट ऑफ मित्रांनो 160 जाईल 160, पण 160 प्लस जाणार नाही. जो तुमचा रेंज, जे तुमची रेंज राहायला पाहिजे 156 ते 160 दरम्यानच याची रेंज असायला पाहिजे, असं माझं मत आहे. याच्या खाली पण येऊ शकतं, पण 160 इथे क्रॉस होणार नाही. 160च्या अंडरच ओपनचा कट ऑफ असेल. त्याच्यानंतर एकदा ओपनचा कट ऑफ सांगितलं मी, त्याच्यानंतर तुम्ही कॅटेगरीमध्ये थोडा डिफरन्स पकडत चला. त्याच्यानंतर 150 पर्यंत, 150 पर्यंत SCचा कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर जर STचा OBCचा जरी पकडला आपण, OBC पण 140 ते 150 दरम्यान तुम्हाला इथे कट ऑफ बघायला मिळेल. SCचा आणि OBCचा जवळपास सेम कट ऑफ जात असतो, तर मी SCला पण 150 जवळपास कन्सिडर करतोय. लो गेला तर चांगलीच गोष्ट आहे. याच्यापेक्षा आणखी लो जाऊ शकतो, पण मी तुम्हाला मॅक्झिमम कट ऑफ सांगत आहे. कारण IBPSचा मित्रांनो काहीच भरोसा नाही. IBPS कोणत्या पद्धतीने इथे बघा, नॉर्मलायझेशनबद्दल पण माहिती दिली नाही. मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम झाली आहे, नॉर्मलायझेशनबद्दल इथे उल्लेख नाही. त्याच्यामुळे मी सर्वात लोवेस्टच कट ऑफ सांगितला आहे तुम्हाला. पण त्याच्यानंतर आता OBC पण कन्सिडर केलं आहे आपण. OBC आणि SCचं झालं. त्याच्यानंतर जो STचा कट ऑफ आहे, STचे फॉर्म पण खूप कमी आले होते. जर तुम्हाला STसाठी बघा मित्रांनो 110 ते 130 दरम्यान असतील मार्क, तर इथे तुमचं सिलेक्शन पक्का समजा. ST कॅन्डिडेट परत एकदा क्लिअर करतो. आणि ST वुमनचा याच्यापेक्षा कमी जाऊ शकतो. 100 ते 110 दरम्यान पण ST वुमनचं इथे सिलेक्शन होऊ शकते. तर मी जे कट ऑफ सांगितले एकदा काळजीपूर्वक लक्षात घ्या. जे मी जनरल कट ऑफ सांगितलं ओपनचा 160 जवळपास,
ठीक आहे. तर याच्या खाली पण येऊ शकतो 160 जवळपास जर तुम्ही कन्सिडर केला तर याच्याच थोडंसं खाली तुम्हाला वुमनचा कट ऑफ घ्यायचा आहे. ओके, फॉर ओपन वुमेन. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला SC OBC सांगितलं, SC OBC 140 ते 160 दरम्यान जाऊ शकतो, 140 ते 150 दरम्यान जाऊ शकतो हा कट ऑफ. तर याच्यामध्ये पण वुमननी काय करायचं, वुमननी थोडंसं पुन्हा याच्यामध्ये 6 मार्क्स मायनस करत चालायचे. नेक्स्ट जसं मी तुम्हाला STचं सांगितलं, STचं इथे क्लिअर केलं आधीच मी. अशा प्रकारे मित्रांनो तुमचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर जी इतर कॅटेगरी आहेत त्यांनी पण याच रेंजमध्ये कट ऑफ तुमचा असणार आहे मित्रांनो. 140 ते हायेस्ट 160 पकडून घ्या. याच्यावरती कट ऑफ जाणार नाही 160, याच्या खालीच येईल कट ऑफ. तर हा कट ऑफ रिलेटेड माहिती होती मित्रांनो. जस्ट मी तुम्हाला बस ओव्हरऑल आयडिया दिली. फक्त असं समजू नका की हाच तुम्हाला एक्झॅक्टली कट ऑफ बघायला मिळेल. फक्त पेपरची लेवलच्या नुसार जो मी ॲनालिसिस केलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला इथे माहिती दिली. नेक्स्ट 90 मार्क्सवरती सिलेक्शन होणार का, तर जे विद्यार्थी बघा 90 मार्क्सबद्दल याच्यासाठी बोलतो मी. जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये म्हणजे जे स्पेशल रिझर्वेशन आहे, जसं एक सर्व्हिसमॅन झाले, अंशकालीन असतील, तर यांचं सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर काही वुमन्स, काही कॅटेगरीमध्ये वुमन, ठीक आहे, ST वुमनचं पण सिलेक्शन कमी मार्क्सवर होऊ शकते. जर तुम्हाला 90 मार्क्स असतील, 90 मार्क्सवरती सिलेक्शन होऊ शकते. तर कोणाचं अंशकालीन जे विद्यार्थी आहेत त्यांना इथे 90 मार्क्सचं सिलेक्शन होईल. एक सर्व्हिसमॅनचं पण 90 मार्क्सवरती सिलेक्शन होऊन जाईल. जे स्पोर्ट्सवाले कॅन्डिडेट आहेत, स्पोर्ट्सचा कट ऑफ पण इथे कमी जाणार आहे. 90 मार्क्सवरती तुम्ही विद्यार्थी सिलेक्ट होऊन जाणार. आणि सगळ्यात कमी कट ऑफ राहील ते ST जनरल कॅटेगरी आणि ST वुमन यांचा कट ऑफ सर्वात कमी राहील. 110 ते 130 दरम्यान तुम्हाला इथे कट ऑफ बघायला मिळेल. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल थोडंसं कट ऑफ सांगताना, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. पण हा जो कट ऑफ आहे मित्रांनो याच्या खाली पण जाऊ शकतो. 160 मी तुम्हाला मॅक्झिमम सांगितलं आहे, पण 150 ते 160 दरम्यान कट ऑफ हा जाणार आहे ओपनचा. इतकं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज थोडा खाली जाणार. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. आपण पोस्ट वाईज पण इथे माहिती कव्हर केली, जी तुम्हाला मला दाखवायची होती की ग्रुप डीमध्ये कोणत्या टाईपच्या पोस्ट आहेत. तर हा पण पॉईंट कव्हर झाला. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. कट ऑफ डेट बद्दल पण बोललो. काही डाऊट असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.